मॉर्निंग फ्रेंड, शुभदास व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता मी ना सकाळचे वाजलेत बघा 10:30 वाजत आलेले आहेत. मी आता चालले रेशनचं दुकान उघडं आहे का बघायला चालले, कारण का बहिणीचं रेशनचं ते रेशनिंग आणायचं आहे धान्य. तर मी आता निघाले बघा. ती गेली शाळेमध्ये, तर बघा तिला वेळ नाही म्हटल्यानंतर म्हटलं चला मीच जाते आता. रेशनचं दुकान चालू आहे का पाहते आणि रेशन घेऊन येते. नाही, रेशन घेऊन नाही, तिच्याशिवाय रेशन मिळणार नाही. तिला बोलवावं लागेल. तिला लगेच फोन लावते. आईला बघा सफरचंदाचा ज्यूस करून दिला आणि मी चहा पिला. आज आहे प्रदोष. हे बघा रेशन दुकान आलं जवळ. तिथे गर्दी दिसते का? लाईन लागलेली आहे तिकडे रेशन दुकानला. 10-12 लोक तर दिसतातच. आणि इथं मागच्या साईडला काय झालं माहिती का, कोणतरी वारलेलं आहे, कोणतरी गेलेलं आहे. तर ते बघा आलं रेशन दुकान पुढे. गर्दी तर दिसते, सगळे माणसं दिसत का आहेत का बायका. हे पहा इकडे किती गर्दी झालेली आहे रेशन दुकानला. मी इकडे बसली आहे उन्हामध्येच. हे पहा इकडे माझी बहीण आली आणि ती उभी राहिली आता तिकडे लाईनमध्ये, कारण का तिला माहीत आहे सगळं. आणि मला म्हटली तिकडे समोर बिल्डिंगमध्ये, समोरची बिल्डिंग आहे तिथे जाऊन बस सावलीमध्ये. मग मी सावलीमध्ये जाऊन बसले आणि माझी बहीण तिथं रांगेमध्ये उभी राहिली. हे पहा इथं समोरच्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसली मी आता. हे पहा पुन्हा मी इकडे उन्हामध्ये बसली आणि काय झालं, नंबर येईल म्हणून मी म्हटलं चला आता इकडे बसूया आता. आणि नंबर आला आमचा तेवढ्यात आणि बहीण घेत होती धान्य. ना चला बघा केवढं ऊन आहे. फायनली आता आम्हाला मिळाले रेशन म्हणजे रेशन. आणि बहिणी बघा सायकल घेऊन चालली आहे. हो, मी अध्याय तिथं बसून अध्याय वाचला. माझा गजानन महाराजांचा अध्याय होता वाचला. एक तिथं मी बसली ना, एक कुत्रा आलं पायच नाही चावणार होतं, म्हणजे पाय पकडणार होतं. मग तेवढ्यात मी वाचली, थोडक्यात घेतलं लगेच. मी पायावर घेऊन बसले. चला आलं बाबा आमचं हे बोळ. ऊन मी म्हणते आता 1 वाजत आलेलं. सकाळी काय खाल्लं नाही. आता आज उपासच आहे. चिक्कू खाईन घरी गेल्यावर. नाही ग चहा कर. मी म्हणलं जाऊ दे. मला म्हणले मावशी चहा तर पिऊन जावा. चला आलं आमचं घर बाबा. काय गर्दी ते रेशनच्या दुकानात. आधीच गाडी येऊन ठेवून गेलेले होते लोक. हां चालतं ना. हो चालते. हे बघा मी इकडे आईला ना चिक्कूचं ज्यूस केलं आहे. लिंबू सरबत चालतं. इलेक्ट्रोल पावडर पिऊन त्यात पाण्यात घालून चालती. बापरे उन्हात बघा. आता मी थांब आता यात कमी कर म्हणती आई. ज्यूस केलेला कमी कर जरा. चव चांगली. मग का पिलं नाही तू? पिलं ना. किती पिलं? मग थोडं राहिलं होतं. हां आता पुन्हा ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे थोडं आणि पुन्हा पी. असं सकाळी मग आता सफरचंदचा ज्यूस पिला आहे मी, पण चिक्कूचा ज्यूस आता पिला नाही. अगोदरच पिला. चला आता प्राजक्ता येणार आहे, हे प्रतीक येणार आहे, तर मला लागायचं स्वयंपाकाला. आता बघा दुपारची वाजली 3. प्राजक्ता येते आता. प्राजक्ता येईलच. येणे बसते इथं जरा बाहेर. ह्याचा थोडा डार्क आहे, वेगळा आहे. आली बघा पाजी. येईल का सावकाश बाळा? हां आहे, स्पेस आहे. सावकाश आहे ना, सावकाश. चढ आहे, चढ जोरात हे करावं लागेल. या घे पुढे, अजून पुढे घे प्रतीक, अजून पुढे घे पुढे अजून. ये येऊ दे इथपर्यंत. हां येऊ दे.
ये अजून थोडं हां, म्हणजे उन्हात नाही राहणार गाडी. हे बघ प्राजक्ता प्रतीक चाललेत फिरायला वॉकला. नको गं बाई, जा नाही जाऊन ये, जा ए, जा जा जा, नको नको नाही, बघतील स्वयंपाकाचं काय ते भाजी बिजी. हां चालेल, जाऊन ये. हां रात्री जेवण झालं की फिरूया आपण इथं. छान वातावरण. हां नाही नाही लाव ना, ते छान वातावरण आहे की नाही इथं. चला नाही वरण लावायचं का अजून थोडं म्हणलं. नाही ना वरण, ते भातावरच घेतात. काय करते उगीच. म्हणजे खाल्ले नाही का वरण? खाल्ले ना दुपारी, भातावर घेतलं. हां हां भाताला लागणारच की आपल्याला. किती आहे ना त्याच्यामध्येच. नाही सरांना लावायचंच आहे. चला आता इकडं बहिणीची स्वयंपाकाची लगबग चालू झाली बघा. संध्याकाळचा डबा असतो सरांना. हां वांग्याचं भरीत चालेल का तुमच्या सरांना, चालेल का? हां मग चालेल, हे पण खातात दोघं, असं काही नाही. आता त्यांचं जेवण झालं उशिरा, त्याच्यामुळे किती जेवतात काय काही माहीत नाही. पण ज्यूस आहे का हां कुठलं चिक्कूचं ज्यूस आहे बघ वाटीमध्ये. वाटीमध्ये? वाटीमध्ये चिक्कूचा ज्यूस काढून ठेवला आहे. आईने कधी दुपारी पिलंच नाही जास्त, थोडंच पिलं, म्हणजे थोडंच पिलं आईने. चिक्कूचा ज्यूस जास्त पिला नाही आहे. तर बघा आता म्हणलं इकडे बघा वांग्याचं भरीत. सध्या तर नाही म्हणलं. वांग्याचं भरीत करणार आहे. मग काय, ज्यावेळेस सुट्टी पाहिजे त्यावेळेस द्या म्हणून आम्हाला. मग तेच की त्यांना तेच बोलले मी. बहीण माझी स्वयंपाकाला लागली, वांग्याचं भरीत बनवते. मला म्हणे तुम्हाला चला तर आता आम्ही कोणाच्या लागलो तोंडाला नको. स्वयंपाकाला. मग काय, चला तर मग भेटूया अशा नवीन हे खाल्लं नाही का कपडे. गं? तोपर्यंत गोड्या बाय बाय, टेक केअर. दोघांना एक एक दिलं, मी खाईन ना. तू कधी